अण्णाभाऊ आजरा सहकारी सूतगिरणीच्या गारमेंट विभागामध्ये वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण। एका वडाची पूजा करण्यापेक्षा अनेक झाडे लावा असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश। महिलांसाठी संस्कार, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर मार्गदर्शन। वटपौर्णिमेचे औचित्य साधत अण्णाभाऊ आजरा सहकारी सूतगिरणीच्या गारमेंट विभागात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमात फळझाडे, फुलझाडे, सावलीची झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली। गारमेंट विभागाच्या प्रमुख श्यामली अमोघ वाघ यांनी व्यवस्थापनाच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते। एका महिलेने एका वडाची पूजा करण्यापेक्षा अनेक महिलांनी अनेक झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे असा पर्यावरणपूरक संदेश यावेळी देण्यात आला। अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, संस्थेच्या अध्यक्षा अन्नपूर्णा देवी चराटी, उपाध्यक्ष डॉक्टर अनिल देशपांडे तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षापासून गारमेंट विभाग यशस्वीपणे कार्यरत आहे। कार्यक्रमास वृक्षप्रेमी डॉक्टर अंजली देशपांडे, मुग्धा चराटी, संस्थेच्या संचालिका मालुताई शेवाळे, मनीषा कुरुणकर, गारमेंट प्रमुख श्यामली अमोघ वाघ यांच्यासह गारमेंट विभागातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर अंजली देशपांडे यांनी भारतीय सणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करत वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले। सत्यवान सावित्रीच्या कथेद्वारे त्यांनी कुटुंबात वडाच्या वृक्षाप्रमाणे प्रेम, जिव्हाळा आणि एकोप्याची भावना जोपासण्याचा संदेश दिला। मुग्धा चराटी यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची माहिती देत झाडांचीही माणसाप्रमाणेच प्रेमाने जपणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले। मालुताई शेवाळे यांनीही महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। गारमेंट प्रमुख श्यामली वाघ यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करत गारमेंट विभागातील महिलांना कामाबरोबरच ज्ञान, आनंद आणि व्यक्तिमत्व विकासासाठी दर 2 महिन्यांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती दिली। तसेच गारमेंट विभागातील कामाचा व्याप वाढत असल्याने महिला व पुरुषांची नव्याने भरती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। आभार मीनाक्षी पाटील यांनी मानले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।